कळंगूटमध्ये हैदराबादी दम बिर्याणीवर ताव मारणाऱ्यानं सावधान। टॉयलेटच्या पाण्यात चिकन धुण्याचा प्रकार। पायावर जखम असलेला कामगार पायानं तुडवून बनत होता टोमॅटोची ग्रेव्ही। किळसवाण्या बंगाली व्यावसायिकाचा कारनामा। एका बंगालीनं गोव्याच्या जगप्रसिद्ध कळंगूट किनाऱ्याजवळ हॉटेल चालवण्यास घेतलं आणि हैदराबादी दम बिर्याणीचा व्यवसाय थाटला। पण हा बंगाली बाबू अत्यंत किळसवाण्या पद्धतीनं बिर्याणी तयार करून विकत असल्याचं आढळून आल्यानंतर खुद्द अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला देखील धक्का बसला। कळंगूटमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन या बिर्याणीवर ताव मारतात आणि निघून जातात। त्यांच्या आरोग्याची अजिबात काळजी न करता हा बंगाली धंदा करत होता असं आढळून आलंय। त्यामुळे कळंगूट बीचवर जाऊन हैदराबादी बिर्याणी खाण्याचा बेत आखत असाल तर सावध व्हा। या ठिकाणी एका हॉटेलमध्ये टॉयलेटच्या पाण्यात धुतलेलं चिकन आणि पायानं तुडवून तयार केलेली टोमॅटोची ग्रेव्ही वापरून चमचमीत बिर्याणी बनवली जात असल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी कोणीतरी तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, तेव्हा हा किळसवाणा प्रकार बघून त्यांना देखील धक्का बसला। कळंगूटच्या नायकावाडो भागातील शिरोडकर यांच्या मालकीचं हे हॉटेल एका बंगाली व्यक्तीला चालवण्यासाठी देण्यात आलं होतं। या हॉटेलला आता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले। आज आमकां एक इन्फॉर्मेशन अशें आयलें की कोण तरी बिर्याणी करता, हैदराबाद दम बिर्याणी उमटा वाड्याचेर, आनी ताजो जो रेजिडन्स आशिल्लो तो नियर बाय रावतालो त्या रेजिडन्साच्या बाथरुमान तो चिकन धुतालो पांयान हें करून विथ द यूज ऑफ फॉसेट जे आमी WC यूज करता त्या फॉसेटाच्या उदकाचेर तो चिकन धुतालो। सबसिक्वेंटली आमकां दुसरो आनी एक इन्फॉर्मेशन आयलें की तो स्वताच्या ज्या शॉपाचेर टोमॅटो आसा पळय ते शिजयता आनी ताका जेन्ना तेजी ग्रेव्ही करपाची आसता लायट जशी गेली की स्वता भितर तो पांयांनी तो माड्डून तो तेजी ग्रेव्ही करतालो। आनी जो कोण भुरगो ताका ताणें एम्प्लॉयड केल्लो तेज्या पांयांक 5 काय 6 कितें वुंड्स आशिल्ले। सो आयज जेन्ना आमी वचून तेजी शहनिशा केली आमकां कळून चुकलें की हैदराबाद दम बिर्याणी द ओनर इज वन शिरोडकर आनी देवान एक कोण तरी तो बेंगाली कोण तरी तो चलयता। सो आमी सबसिक्वेंटली इन द इंट्रस्ट ऑफ पब्लीक आमी तें बिर्याणीचें टोटल आमी सील केल्लें आसा। दरम्यान यापूर्वी 4 एप्रिल 2025 रोजी कळंगूटमध्ये दम बिर्याणी बनवणाऱ्यावर एफडीएनं अशीच कारवाई केली होती। फ्रीजमध्ये बराच काळ साठवून ठेवलेल्या दुर्गंधीयुक्त मांसापासून बिर्याणी बनवून ती आजूबाजूच्या आउटलेटवर पाठवली जात होती। भांडी घासण्याच्या ठिकाणी तांदूळ धुतले जायचे, त्यामुळे ते केंद्र बंद करण्यात आलं होतं। त्याआधी 7 जानेवारी 2025 रोजी फोंड्याच्या वारखंडे भागातील एका भंगार अड्ड्यात बिर्याणीसाठी लागणारा तळलेला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट यांचा साठा सापडला होता। या ठिकाणी गंजलेलं लोखंड, लाकडी फळ्या पडलेल्या होत्या। तत्पूर्वी 27 डिसेंबर 2024 रोजी कळंगूटमध्येच गलिच्छ वातावरणात बनवलेली 2000 किलो बिर्याणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून तिची विल्हेवाट लावली होती। त्यावेळी 7 आउटलेट बंद करण्यात आले होते। तारीख 22 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 12:30 वाजता मडगावच्या खारेबांध भागात गाय, बैल, रेडे आणि म्हैशीच्या चरबीपासून तूप बनवण्याचा बेकायदेशीर कारखाना सापडला होता। हे तूप रेस्टॉरंट आणि बिर्याणी बनवणाऱ्यांना पुरवलं जात होतं असा आरोप स्थानिकांनी केला होता। आश्चर्य म्हणजे या सगळ्या गैरप्रकारांमध्ये परप्रांतीय, विशेषतः पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या भागातील संशयित सापडले आहेत। त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाला लागलेली ही कीड नष्ट करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल हे निश्चित। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।